नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी लांब मंगळसूत्र बनवणार आहे 4 पदरी। तर इथे मी गोल्डन मणी घेतलेले आहेत, मोठ्या साईजचे, काळे मणी बारीक, मंगळसूत्राच्या वाट्या, क्रिस्टल मणी मोठ्या साईजचे, स्क्रू आणि सोनेरी कलरचे मणी घेतलेले आहेत। 4 सुया लागणार आहेत आपल्याला। हे बघा, आता इथे मी 4 पदर घेतलेले आहेत आणि जे बंद पदर होते त्यांना सुया पण बांधून घेतलेल्या आहेत 4 अशा। आता इथे सुरुवातीला आपल्याला स्क्रू ओवायचा आहे। आता इथे मी 4 पदर घेतलेले आहेत, त्याच्यामुळे छोटा मणी टाकलेला नाही मी। आता आपल्याला मागच्या साईडला 4 पदरांमध्ये काळे मणी ओवून घ्यायचे आहेत। तर हे जे मणी आहेत ते सारखेच ओवायचे आहेत 4 पदरांमध्ये। आणि व्यवस्थित आपल्याला सारखे करून घ्यायचे आहे ती पदर। त्याच्यानंतर गोल्डन मणी टाकायचा आहे एक आणि त्यानंतर सोनेरी कलरचे बारीक मणी ओवायचे आहेत। आता हे पण आपल्याला इथे तुम्ही मोजून घेऊ शकता किंवा मग आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे कमी जास्त इथे करू शकता, पण जेवढे इथे घेतले तेवढेच प्रत्येक पेटीमध्ये आपल्याला तेवढेच टाकायचे आहे ते। आता यानंतर एक गोल्डन मणी टाकलेला आहे मी। आता हे जे मागचे साईड आहे ते आपले पाठीमागे जाते, म्हणजे मानेच्या तिकडे जाते, त्याच्यामुळे मी इथे मी एक मणी टाकलेला आहे। आणि त्यानंतर आता परत आपल्याला काळे मणी ओवायचे आहेत। तर जेवढे इथे ओवले आहेत तेवढेच आपल्याला इथं पुढे ओवून घ्यायचे आहेत 4 पदरांमध्ये। आता यानंतर एक गोल्डन मणी टाकायचा आहे। त्यानंतर क्रिस्टल, गोल्डन, क्रिस्टल असे मी 4 मणी टाकलेले आहेत। गोल्डन 1 2 3 4 मणी टाकायचे आहेत आणि त्याच्यामध्ये एक क्रिस्टल मणी ओवायचा आहे काळ्या साईजचा, किंवा मग तुमच्याकडे मोठे काळे मणी असतील तर तसे तुम्ही ओवू शकता। आता इथे आपल्याला सोनेरी कलरचे बारीक मणी ओवायचे आहेत। तर हे पण जेवढे आपण ह्या साईडला घेतलेले आहे तेवढेच ओवायचे आहेत, किंवा मग तुम्ही मोजून टाकत असाल तर तेवढे ओवून घ्यायचे आहेत। आणि आता ही मी 18 इंच बनवले आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ओवू शकता। हे बघा, आता इथे आपल्याला इथे मी 3 पेट्या काळ्या मण्यांच्या बनवलेल्या आहेत आणि त्यानंतर मग आपल्याला मंगळसूत्र टाकायचं आहे। हे बघा, तर इथे काळ्या मण्यांच्या नंतरच आपल्याला मंगळसूत्राची वाटी टाकायची आहे। तर सुरुवातीला एक गोल्डन मणी वाटी, गोल्डन मणी मध्ये क्रिस्टल मणी टाकायचा आहे मोठा, किंवा इथे तुम्ही रेड मणी तुम्ही तुमच्या पसंतीनुसार इथे टाकू शकता। आणि इथे बघा, ह्या साईडला काळे मणी आलेले आहेत, तर इथे पण आपल्याला काळे मणी टाकून घ्यायचे आहेत। असे मंगळसूत्रे म्हणजे छान 4 पदरी आपण कार्यक्रमात किंवा एखाद्या फंक्शनसाठी यूज करू शकता आणि दिसते पण छान। त्यानंतर आपल्याला गोल्डन मणी टाकायचे आहेत। गोल्डन, क्रिस्टल, गोल्डन आणि इथे आपल्याला सोनेरी कलरचे मणी ओवायचे आहेत। आता इथे सोनेरी कलरचे मणी टाकायचे आहेत। तर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करत जा आणि व्हिडिओला लाईक करत जा। आता इथे ही 18 इंच बनवले आहे, त्याच्यामुळे खूप लांब आहे, पूर्ण दिसत नाही, पुढे पुढे सरकवत मी बनवत चाललेले आहे। तर आता इथे काळे मणी टाकायचे आहेत आपल्याला। त्याच्यानंतर लास्टला एक टाकलेला आहे गोल्डन, तो त्यानंतर सोनेरी कलरचे मणी। आता इथे परत गोल्डन मणी टाकायचे आहे। हे पाठीमागे मी 2 मणी टाकले होते, काळे आणि सोनेरी कलरच्या मध्ये एक गोल्डन, आणि आता आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचा आहे। तर हे बघा, व्यवस्थित पदर खेचून घ्यायचे आणि इथे आपल्याला थोडंसं धागा कापून घ्यायचा आहे।
कारण सुयांचा जो भाग असतो तो कापून घ्यायचा आणि मग गाठ मारायची आहे, नाही तर सुया हाताला टोचतील आपल्याला. हे बघा, आता इथे व्यवस्थित पकडायचं. आता इथे छोटा मणी ओवायची गरज नाही, डायरेक्ट आपण गाठण मारू शकतो. किंवा मग असं लांब जर मंगळसूत्र असेल तर तुम्ही नुसतं स्क्रू न वावता गाठसुद्धा मारू शकता. लांब असल्यावर पूर्ण आपल्याला गळ्यातून टाकता येतं आणि आखूड असल्यावर शॉर्ट मग तो आपल्याला पूर्ण गळ्यातून टाकता नाही येत, त्याच्यामुळे स्क्रू लागतोच. पण आता माझ्याकडे स्क्रू आहे त्याच्यामुळे मी लांब मंगळसूत्राला पण स्क्रू टाकते. नसल्यावर दोन्ही पदर आपल्याला पकडून आणि गाठ मारायची आहे. तर हे बघा, उरलेला धागा कापून टाकायचा आहे आणि मेणबत्तीने चिपकवून घ्यायचं आहे. आपलं 4 पदरी मंगळसूत्र तयार झालेलं आहे. तर खूप सुंदर दिसतं आणि 4 पदरी असल्यामुळे भरगच्च दिसतं. तर हे आपण कुठल्याही कार्यक्रमात किंवा फंक्शनसाठी आपण असं लॉंग मंगळसूत्र घालू शकतो. तुम्हालासुद्धा नक्की डिझाईन आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.